जर तुम्ही गाडी लोनवर घेतली असेल किंवा तुम्ही EMI भरत असाल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट सांगितलेला आहे. तर युजली आपण गाडी लोनवर घेतो किती 5 किंवा 7 वर्षाच्या हप्त्यांवर. ओके, तर काही लोक काय करतात, ज्यावेळेस 5 वर्षाचं त्यांचं लोन असतं त्यावेळेस ते काय करतात 3 वर्ष त्यांचा EMI ते रेग्युलर भरतात आणि 3 वर्षानंतर त्यांना असं वाटतं की आता लोन आपण क्लोज करावं, EMI आपण क्लोज करून आता मोकळं राहावं. पण ऍक्च्युली यात आपली सर्वात मोठी चूक होते. आता का चूक होते? बँक काय करतात, ओके तुम्हाला आता सांगतो. बँक काय करतात, ज्यावेळेस तुम्हाला ते लोन देतात ना, पहिले 1-2-3 वर्ष तुमच्याकडून जे पण व्याज असतं सगळं ते व्याज जवळपास त्या व्याजाचं 80% ऑलरेडी त्यांनी खाल्लेलं असतं. ओके, सो सपोज त्यांनी 10 लाखाचं तुम्हाला लोन दिलेलं आहे, तर 10 लाख रुपयाला जर तुम्हाला 2 लाख रुपये व्याज लागणार असेल तर 1.5 ते 2.25 लाख रुपये हे तुमचे ऑलरेडी त्यांनी 2-3 वर्षात घेतलेले असतात आणि त्यानंतर आपण अख्खी रक्कम भरून लोन क्लोज करायला बघतो. माझं काय म्हणणं आहे, आता तुम्ही एवढी जी पण तुमची रक्कम आहे एकदम क्लोज करायला ती तुम्ही तुमच्या कामासाठी ऍक्च्युली वापरली पाहिजे. कारण तुम्ही जे राहिलेले 2 वर्ष आहेत त्यात तुम्हाला असं पण व्याज हे जास्त लागत नसतं. आय होप तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळत असेल माझा. आणि हा फक्त गाडीपुरता लिमिटेड नाहीये. तुम्ही घर जरी घेत असाल तर तुमचे जे सुरुवातीचे वर्ष आहेत ना त्यात तुमचं जास्तीत जास्त व्याज जात असतं. त्यामुळे तुम्हाला जर क्लोज करायचं आहे ना, तुम्ही सुरुवातीला करू शकता पहिल्या 2 वर्षामध्ये, नंतर क्लोज करण्यात काहीच अर्थ नाहीये कारण तुम्हाला व्याज असं पण लागत नाहीये, उलट तो बँकेचाच फायदा होऊन जातो. आय होप तुम्हाला हा कॉन्सेप्ट युजफुल वाटला असेल तर अशाच युजफुल कॉन्सेप्टसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, मित्रांसोबत शेअर करा ज्यांना ही गोष्ट माहिती नव्हती. थँक्यू.